देखूनिया तुझ्या रूपाचा आकार, देखूनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवूनिया तेने माझ्या चित्ता होय समाधान किंवा झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. थोडं कमी. मुखी गा तू गीत वाजवितो टाळी, नाच तू रावुळी प्रेम सुखी, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुडे सकळही. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. पांडुरंगा करू श्री चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानील संतासी, रंजावू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तकही पायावरी या वार करी संतांच्या. महायोग पीठे तटे भीमराध्या, वरं पुंडरीकाय दातुंद्रयी. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम्. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप.
कृपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या तिने माझ्या चित्ता झाली समाधान वाटते चरण न सोडावी अनंत कृपाधाम विश्वविख्यात विश्वसंत संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण देवमान्य विश्व कल्याण मूर्ती भगवत पूज्यपाद जग उद्धारक माऊली श्री जगद्गुरु तुकोबाराय उपस्थित सर्व संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्व गुणीजन टाळकरी गायक वादक आदरणीय कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी आपण सर्व देवरूप श्रोते सज्जन सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिंतन करता निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये झालेला परिणाम आणि त्याच्या विषयातली आसक्ती जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतायत विठ्ठल विठ्ठल भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री प्रभू रामचंद्र जन्म उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यावरील पारायण सोहळा या सोहळ्यातील 13व्या वर्षातील आजच्या 2 नंबरच्या न म्हणता दुसऱ्या क्रमांकाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत कारण 2 नंबर म्हटलं की जरा अर्थ वेगळा होऊ शकतो आणि लोक करून घेऊ शकतात त्याच्याकरता आपलं दुसऱ्या क्रमांकाची चिंतनाची सेवा काही अपरिहार्य कारणास्तव माझ्यावर लादलेली आहे आणि ती प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी संपन्न करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुखदेवजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने सहकार्याने गावातील सर्व त्यांचे सहकारी गावकऱ्यांच्या अथक परिश्रमामधून तरुण मंडळ असतील कार्यकर्ते संयोजक मंडळी असतील सर्व गावकऱ्यांचं त्यांना सहकार्य आहे आणि वैयक्तिक त्यांनी सुद्धा या सप्ताहामध्ये 7 दिवस वेळ देऊन उपस्थित राहून हे नियोजन करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून संपन्न होत असणारा हा उत्सव या उत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या सेवेमध्ये आपण उपस्थित आहे सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर कीर्तनाला आलेल्या सर्व सद्भाविक भक्तांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो फक्त विनंती छोटीशी एवढीच आहे की आपण कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हटले जाईल तेव्हा तेव्हा ज्यांना ज्यांना हात आहेत आणि ज्यांना ज्यांना तोंड आहे त्यांनाच माझा आग्रह आहे ज्यांना तोंड नाही हात नाही त्यांनी नाही म्हटलं तरी चालेल देवाचं भजन करा मोठ्या प्रेमाने विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला अभंगाचा
अर्थ सरळ सरळ अर्थ आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतो अल्पमतीप्रमाणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या रूपाचा आकार पाहिलेला आहे आणि तो कसा आहे तर कमरेवर हात ठेवलेला आहे आणि उभा राहिलेला आहे, असा आकार तुझ्या रूपाचा मी पाहिले. परिणाम त्या तुझ्या रूपाचा आकार पाहून माझ्या चित्ताला समाधान झालं. त्याच्यामुळे मला तुझं चरण सोडावंसं वाटत नाही. देवा तुझं अखंड चरण धरून मी काय करीन तर मुखाने गीत गाईन, हाताने टाळी वाजवेन आणि तुझ्या रावळामध्ये मोठ्या प्रेमाने नाचेन. देवा देवा तुझ्या या रूपापुढे, तुझ्या या नामापुढे या जगात मी सगळं तुच्छ केलं रे देवा, सगळं तुच्छ केलं. मला फक्त माझ्या जीवनामध्ये तुझं रूप आणि तुझं नामच आवडतं. याच्यापेक्षा मला दुसरं काहीही या जगामध्ये प्रिय आणि योग्य वाटत नाही. म्हणून देवा तिने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावी विठाला विठाला. चार ती जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर बोलतात. याचाच अर्थ की जगद्गुरु तुकोबारायांना त्या देवाची अपरोक्ष अनुभूती आलेली आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आहेत आणि देवाच्या समोर उभं राहून जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत देवाला. देवाच्या बरोबरच बोलतात आणि देवाच्या विषयातच बोलतात. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जेव्हा बोलण्याचा योग येतो ना, संत महात्मे जेव्हा जेव्हा पण बोलतात ना, तेव्हा तेव्हा संसाराचं बोलत नाहीत, राजकारणाचं बोलत नाहीत, व्यवहाराचं बोलत नाहीत, कोणाबरोबरही बोलू द्यात. देवाबरोबर बोलायचं ठरलं तर देवाच्या विषयातच बोलतात. जनाबाई महाराज म्हणतात, देवा देव खाते देव पिते, देवा सवे मी बोलते. मी देवच खाते, मी देवच पिते आणि बोलायचं झालं तर देवाच्या बरोबरच बोलते. संत महात्मे देवाच्या बरोबर बोलायचं झालं तर देवाच्या विषयातच बोलतात. संतांच्या बरोबर बोलायचं झालं तर देवाच्या विषयातच बोलतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम यतदेच परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. संत महात्म्यांच्या बरोबर जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा देवाचंच बोलतात. ठीक आहे, आता देवाच्या बरोबर बोलत असताना देवाच्या विषयात बोलणं साहजिक आहे, योग्य आहे, उचित आहे. संतांच्या बरोबर बोलत असताना परमार्थाच्या विषयात बोलणं योग्य आहे. पण जेव्हा तुमच्या आमच्या बरोबर बोलायचं ठरतं ना, त्यावेळेस कसं बोलतात? तुमच्या आमच्या बरोबर बोलायचं झालं तरी व्यवहारातलं नाहीत बोलत, राजकारणातलं नाहीत बोलत, प्रपंचातलं बोलत नाहीत. तुमच्या बरोबर आमच्या बरोबर बोलत असताना सुद्धा देवाच्या विषयातच बोलतात. जगद्गुरु तुकोबाराय एकांतात भंडारा डोंगरावर जाऊन साधना करत होते, परमात्म्याचं चिंतन करत होते. आणि चिंतन करत असताना गावातल्या काही लोकांना तुकोबारायांना भेटावं असं वाटलं आणि तुकोबारायांच्याकडे भेटण्याकरता गेले. तुकोबारायांनी लांबूनच पाहिलं, ही गावातील लोक आलेत, नक्कीच हे माझ्याकडे आले त्यार ते नक्कीच मला देवाच्या विषयातलंच बोलतील, मला विचारतील, महाराज कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, असं विचारतील मला. महाराज आम्हाला जर परमात्मा प्राप्त करायचे असेल तर आम्ही काय केलं पाहिजे असं विचारतील. किंवा नामचिंतन करायचं असेल तर महाराज आमचं मन परमार्थाकडे सहजासहजी आकर्षित होत नाही, काय करावं, कुठली साधना करावी, नामचिंतन कसं करावं,
अनुष्ठान कसं करावं हे सगळं विचारतील असं तुकोबारांना वाटत होतं. आणि ती मंडळी जवळ आली, तुकोबारांच्या बसली जवळ एकदम. आणि बसल्यानंतर मग तुकोबारांच्या बरोबर बोलत असताना त्यांनी प्रपंचातला विषय काढला. महाराज, तुमच्या मतदारसंघात कोण येईल, कुणाचं वातावरण आहे, कोण लीड घेईल, असं बोलू लागले. प्रपंचातलं बोलू लागले, संसारातलं बोलू लागले. तुकोबाराने हात जोडले. तुकोबारा म्हटले, नका मजपासी वदो प्रपंचाचे विसी. तुम्हाला जर माझ्या बरोबर बोलायचं असेल ना, तर माझ्याजवळ प्रपंचाचं बोलू नका बर का, संसारातलं बोलू नका बर का. माझ्या बरोबर बोलायचं असेल तर देवाच्या विषयातच बोला. विठाल विठाल म्हणजे संत महात्मे आज जगद्गुरु तुकोबाराय देवा बरोबर बोलतात आणि देवाच्या विषयातच बोलतात. देवा जगद्गुरु तुकोबारांना देवाचं दर्शन झालं आणि मग ते दर्शन झालेलं असताना त्याची प्रतिक्रिया व्यक्त करतात. जगद्गुरु तुकोबारांना देवाचं दर्शन, तुकोबारे म्हणतात, देवा तुझ्या दर्शन करता रे मी काय केलं नाही, काय केलं नाही. जन्म जन्मांतरी बहु केले सायास, त्याची भेटी लागी व्रते उपवास. सेविली गंगेची तटाके उदास, त्याची सुकृताची आली नेनो घोष. देवा देवा तुझ्या दर्शना करता, तुझ्या अपरोक्ष अनुभूती करता, तुझ्या भेटी करता मी काय केलं नाही, खूप काय केलं. तिने तुझी प्राप्ती झाली देवा. होती भौत दिवस अर्थ वाग आधी अकस्मात फळा देवा. दृष्टी देखी श्रीहरीची पाहुले. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले ओ. धन्य आनंदाचे सापडले भेट, आनंदाचे सापडले वेळ. खूप दिवसापासून तुझ्या दर्शनाकरता मी प्रयत्न करत होतो, खूप प्रयत्न करत होतो आणि योगायोगाने तुझं दर्शन झालं देवा. परमात्म्याचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर तुकोबार त्यांच्या बरोबर बोलतात. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य संदीपान महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं, अनुभव येणं वेगळं, आलेला अनुभवाचा अनुवाद करणं वेगळं, नाही का. अनुभव यावा आणि आलेला अनुभवाचा अनुवाद करावा, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं फार कठीण जातं देवा. मग त्याचे ते 4 प्रकार करतात. काही गोष्टीचा अनुभव येतो पण त्याचा अनुवाद करता येत नाही. काहींचा अनुवाद करता येतो पण अनुभव येत नाही. काहींचा अनुभवही नाही आणि अनुवादही नाही, आणि काहींचा अनुभवही येतो आणि अनुवादही करता येतो. पहिला प्रकार आहे अनुभव येतो
पण सांगता येत नाही. शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादू. हे तव कैसे निघडे अनुभव सांगण्याकरता द्वैत लागतं. एकरूप होऊन अनुभव सांगता येत नाही. गुरुवर्य महाराज म्हणतात निर्गुण निराकार परमात्म्याचा अनुभव येतो. देव पहावया गेलो देवाची होऊन ठेवलो सांगायला महागारे येतच नाही. निरखित निरखित गेली येऊ निरखित निरखित गेली येऊ. पाहे तव तन्मय झाली येऊ पाहे तव तन्मय झाली उन्मनी मननी मननी वाले. पाहण्याकरता गेले त्याला ज्ञानोबराय म्हणतात. पण त्याला पाहण्याकरता गेली. पण पाहता 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 तद्रूपच झाले. माग सांगायला येणं झालंच नाही आणि माग सांगायला येतच नाही. असंच आहे ते ब्रह्म. एक जणांनी ब्रह्म 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 म्हणजे काय प्रश्न विचारला. ब्रह्म म्हणजे काय ज्याला प्रश्न विचारला तो 2-4 मिनिटं एकदम स्तब्ध शांत राहिला. ब्रह्म म्हणजे काय शांत. मग 2-4 मिनिटं झाल्यानंतर ज्यानं विचारलं होतं का बोलत नाही का बोलत नाही ते म्हणले त्याच्याविषयी बोलताच येत नाही. बोले ना बोलू देईना. ते ब्रह्म असं ते स्वतःही बोलत नाही दुसऱ्याला बोलू देत नाही. हे ब्रह्माचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अनुभव आहे तिथं पण सांगता येत नाही. विठ्ठला 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 जेत बुद्धीची दृष्टी नरिगे इंद्रिया की रजोगे. जेत मनाची नकी नलगी बुद्धीची दृष्टी नरिगी इंद्रिया की रजोगी. काय होईल मन वाचातीत मनाच्या बुद्धीच्या सगळ्यांच्या पलीकडे येतो वाचो न निवर्तन न येतो वाचो निवर्तन. तिथं वाचेला सांगता येत नाही मनाला बुद्धीला कळत नाही. मग निर्गुण निराकाराचा अनुभव आहे पण वेगळेपणाने अनुभव सांगता येत नाही. फार झालं तर अनुभव रूप होता येईल. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला. माझा पहिला प्रकार आहे निर्गुण निराकाराचा अनुभव आहे पण सांगता येत नाही. दुसरा प्रकार असा आहे अनुवाद आहे त्याच्यात पण त्याचा अनुभव कुठे आहे. अनुभव कुठे आहे. वैकुंठवासी
गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले त्यांचे एक वाक्य आहे, माणसाच्या जीवनामध्ये गाडी भरून अनुभव असावा. गाडी भरून, जुन्या काळातला शब्द, ते जुनेच होते ना. गाडी भरून अनुभव असावा आणि अनुवाद करत असताना मुठभर करावा, म्हणजे थोडा करावा. थोडा जास्त अनुभव असावा आणि अनुवाद थोडा असावा. आपलं तसं नाही, आपलं तसं नाही. ग्रामीण भाषेतलं एक मन सांगू का? 8 हात लाकूड. तुमच्याकडे आहे ना तसं? म्हणजे काहीच नसतोच, अनुभव नसतोच. आणि ज्ञानोबराय म्हणते, जर अनुभव नसून जर सांगायला लागला तर 100% नाही, 1000% सांग समजायचं, याला अनुभवच नाही. आम्ही झालो तो काहीच नाही. अहो सांगताच येत नाही अनुभव. काय सांगतोय? त्या ब्रह्माविषयी बोलताच येत नाही. आणि जर एखादा सांगत असेल, मी मुक्त झालो, मला ब्रह्म प्राप्त झालं, मला देव प्राप्त झाला, मला देव भेटला, सांगता येण्यासारखं नाही. संसारामध्ये अनुवाद पुष्कळ आहे, पण अनुभव काहीच नाही, काहीच नाही. काही गोष्टीचा अनुभवही येत नाही आणि त्यांना अनुवादही करता येत नाही. वांजीची आली का कैची जन्मपत्रिका, नवीन भूमिका, केऊ कल्पुपा के कल्पुपा नाही ना. आकाशाचे फूल नाही. तुमच्या इकडं, तुमच्या इकडच्या सशांना सरळ शिंग असतात का वाकडी शिंग असतात सशांची? तुमच्या इकडच्या सशांची, सशाची शिंग वाकडी असतात का सरळ असतात? तर सशाला शिंगच नसतात. त्याचा अनुभवही नाही. अनुवाद काय करता त्याचा? त्याचा अनुभवही नाही, त्याचा अनुवादही नाही. पण आज जगद्गुरु तुकोबराय ज्याचा अनुवाद करतात, सगुण साकार परमात्म्याचा अनुभवही येतो आणि अनुवादही करता येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो अनुवाद करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुमच्या तोंडात अभंग पण त्यांनी गायला वाटतं. चला थोडं कमी झालं.
तुकोबारे म्हणतात, देवा तुझ्या रूपाचा मी आकार पाहिलेला आहे, त्याचाच अनुवाद करतायत, म्हणजे सांगतायत. अजूनही दोन मुद्दे आपल्याला सांगून पुढे चालतो. आलेला अनुभव कळाला पाहिजे. हा, जो अनुभव आलाय त्या अनुभवाचं ज्ञान झाल्यानंतर सांगता येईल ना. बऱ्याच मंडळीला अनुभव येतो पण कळतच नाही अनुभव समोर आहे. खेड्यातली मंडळी, खेड्यातली पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेले, आणि साहजिकच बरोबर आहे, पाहुणे म्हणून गेले. मग पाहुणे आलेत म्हटल्यानंतर रोजच्या बेतापेक्षा जेवणामध्ये थोडासा वेगळा पदार्थ केला जातो, आणि मग तिथल्या त्या शहरातल्या व्यक्तीने या पाहुण्यांचं पाहुणचार करायचा म्हणून वेगळा बेत केला. वेगळा म्हणजे असलं काही खांडखुंड होतो केटांना, ते लगेच वेगळा म्हणलं की ते लक्षात येतं, ते नाही. आणि मग ती ताटं वगैरे वाढली, जेवायला बसले, पाणी फिरवलं, सुरुवात केली. आणि मग ते केशरी रंगाचं पिवळसर दिसणारा थोडासा पदार्थ वाढला, आणि मग खेड्यातलाच माणूस सगळे पदार्थ खाल्ले, पण त्या पदार्थाकडे काही जाईच ना, सगळे पदार्थ खाल्ले. मग शेजारच्या मंडळीने विचारलं, का तो पदार्थ खा ना. आपल्याला आवडत नाही, रोज खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणले. पिठलं खाऊन तर माझं मन विटलंय म्हणले. आणि पुन्हा समोरच आलं ते पिठलंय म्हणले, ते नको मला. शहरातल्या माणसाने सांगावं म्हणले, ते खाऊन तर बघा, थोडं तर टेस्ट तर बघा ना. आता येता आबांनी आम्हाला ती शेव चारली, भांबुऱ्याची शेव, भांबुऱ्याची प्रसिद्ध शेव आहे म्हणतात. मी म्हणलो मी खात नाही, पण टेस्ट म्हणून खाईल म्हणताय चांगली तर खाऊ शकतो, तुमचं कशाला अवमान. खाल्ली आपली एक घास, टेस्ट तर बघा. मग आम्ही बी टेस्ट बघितली, पण मग मागं पुढं बघितलं नाही, हंडे भरपूर. मग त्या माणसाने हळूच असं त्या पदार्थामध्ये बोट बुडवलं आणि जिभेवर ठेवलं. त्याला गोड वाटलं. त्यानं विचार केला, म्हणले कसं काय हो, आमच्या खेड्यातलं पिठलं तर तिखट असतं, नाही इथलं पिठलं गोड कसं काय. अरे वेड्या, ते पिठलं नाही, ते श्रीखंड आहे, ते आम्रखंड आहे. म्हणजे आम्रखंड समोर येऊन आम्रखंड कळाला, तसा अनुभव येऊन अनुभव कळत नाही, अनुभवाचं ज्ञान होत नाही. लहानपणापासून एका व्यक्तीने गावामध्ये ऐकलं होतं की गावाच्या पूर्व दिशेला पांदीतला रस्ता आहे, त्या पांदीतल्या रस्त्यात भूत राहतं म्हणून लहानपणापासून ऐकलेलं होतं. आणि दुर्दैव असं आहे, सुखदेवजी महाराज, माणसाची देवावर लवकर श्रद्धा बसत नाही, इतक्या लवकर भूतावर श्रद्धा बसते, लगेच बसते. आणि ती भीत होती व्यक्ती. त्या गावात त्या रस्त्याला त्या ठिकाणी भूत राहतं सगळीकडे चर्चा. तो लहानाचा मोठा झाला, लग्न झाली, मुलं बाळ झाली, आणि मुलं झाल्यानंतर योग असा की एके दिवशी रात्रीच मुलाला थंडी म्हणजे आजारी पडला, दुखू लागलं. गावामध्ये दवाखाना नाही, दुसऱ्या गावामध्ये त्याला घेऊन जावं लागत होतं. घरच्यांनी सांगितलं, मुलाला नेण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांनाच घेऊन या, आणि मग डॉक्टरला बोलवण्याकरता तो निघाला. पण योग दुर्दैव असं की त्याच रस्त्याने जावं लागत होतं. रात्रीची वेळ, 12 वाजत आलेले होते, अमावस्येची रात्र होती. फारही घाबरला ना, घाबरत त्या रस्त्याने निघाला. मागं बघायचा, पुढं बघायचा, इकडून येते का, तिकडून येते का, मागून येते का, पुढून येते, भीत होता. काय अंतर चालून गेल्यानंतर मध्येच त्याला एक व्यक्ती भेटली. आणि आता झालं ना, आता एकाला झालं, भीतीचं कारण नाही, आता भीतीचं कारण संपलं. एकाला 2 जण झाले आणि निघाले गप्पा मारीत, आता भ्यायचंच नाही. मग जी व्यक्ती भेटली होती आणि जो डॉक्टरांच्याकडे चालला होता, ज्याला भीती वाटत होती, त्या भेटलेल्या व्यक्तीला त्यानं विचारलं, का हो, या ठिकाणी या रस्त्याला भूत राहत आहे, ती नेमकं कुठं राहतं हो, मागच्या किलोमीटर मध्ये राहतं का पुढच्या किलोमीटर मध्ये राहतं कुठं. ज्याला विचारलं त्यानं सांगितलं, मला काय माहित नाही म्हणली, कारण मलाच मरून 19 दिवस झालेत. मलाच मरून 19 दिवस झालेत. म्हणजे कोण भेटलं होतं, भूत भेटलं, पण भूत म्हणून कळालं. अनुभव आला पण अनुभव कळाला नाही. जगद्गुरु तुकोबारेंना अनुभव आला आणि अनुभवाचं ज्ञान सुद्धा झालं. देखून या तुझ्या रूपाचा आकार, देवा तुझा अनुभव आला आणि तुझ्या रूपाचा आकार मी पाहिला तर कसा आहे. उभा कटीकर
ठेवूनिया. सगुण साकार परमात्म्याचं वर्णन आहे बरं का. निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन मगाशी आपण करून गेलो. अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अरसम नित्यमगंध वच्चेत नाही करताय. सगुण साकार परमात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात. देवा तुझ्या रूपाचा आकार मी पाहिला बरं का. कसा आहे? उभा कटीकर ठेवूनिया. देवा तू उभा आहे आणि कटेवर म्हणजे कमरेवर हात ठेवलेले आहेत. रूप देवाचे अनंत आहे. अनेक रूप आहेत आणि प्रत्येक रूपाचा आकार वेगळा वेगळा आहे. ज्या प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतो त्यांच्या रूपाचा जर आकार पाहिला तर कसा आहे बघा ना. एक पाय माग आहे, एक पाय पुढे आहे, धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे, अशा रूपाचा आकार आहे. कृष्ण परमात्म्यातील अवतारातील त्या रूपाचा आकार पाहिला तर मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाचा 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 मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. असं थोडस एक पाय असा केलेला आहे कृष्ण परमात्म्याने. म्हणजे राम रूपातील रूपाचा आकार त्याला माहेश्वरी ठाण म्हणतात, वेगळा आहे. कृष्ण अवतारातील त्या रूपाचा आकार वेगळाही. कारण देवाची रूप अनंत आहे. अनंत रूपे अनंत वेसे देखले देवाची. मग जगद्गुरु तुकोबरानाच्या रूपाचं दर्शन झालं, अनुभूती आली ना. ती कशी आहे, कसा आहे तो आकार? तर महाराज म्हणतात उभाही कमरेवर हात ठेवलेले आहेत. उभा कटीकर ठेवूनिया. भगवान परमात्मा उभा आहे. गुरुवर्य महाराज सांगतात ज्या अर्थी परमात्मा उभा आहे त्या अर्थी त्या उभं राहण्यामध्ये काहीतरी संकेत आहेत. कमरेवर हात ठेवलेत, नक्कीच त्याचे सुद्धा काहीतरी संकेत आहेत. का उभा आहे परमात्मा, का उभा आहे? वाट पाहे उभा भेटीची वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावेळ कृपाळू तातडी उतावेळ वाट पाहे उभा भेटीची. आपल्याला या प्रमाणातून दोन अर्थ लक्षात येतात. कसे? जो माणूस उभा आहे, गुरुवर्य महाराज सांगतात उभा असणं हे तत्परतेचं प्रतीक आहे, दक्षतेचं प्रतीक आहे. माझ्या भक्तावर जर संकट आलं
तर ते संकट निवारण करण्याकरता बसलेला माणूस लवकर संकटस्थळी पोचेल का उभा राहिलेला? उभा राहिलेला. म्हणून भक्तावर आलेलं संकट निवारण करण्याकरता भगवान परमात्मा उभाच आहे. वाट पाहतो परमात्मा भक्ताची. उभं राहून कृपाळू तातडी परमात्मा उभा आहे हे तत्परतेचं प्रतीक आहे. तत्परता. आणि कमरेवर हात का ठेवले? तर कमरेवर हात ठेवली भगवान परमात्मा तुम्हा मला सांगतात, कारण सर्वच मंडळी या भवसागरातून पैल तीराला जाण्याकरता प्रयत्न करतात. आस्तीची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीची या पैल तिरी विपाईला पावे. एखादाच जातो, सगळेजण जातात, पण जात असताना घाबरतात. नेमकी ही संसार रूपी समुद्र, माया रूपी नदी समुद्र केवढा आहे कोणास ठाऊक, खोली किती आहे, रुंदी किती आहे नाही कळणार आपल्याला. दैवी हेशा गुण माया माया मितांतरम किती नाही कळणार. तुम्हा आम्हाला नाही कळणार. तर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला तरी कुठं कळाली हो. ब्रह्मादिका पारण कवी सामर्थी ब्रह्मादिका ब्रह्मादिक देवांना सुद्धा त्याचं उल्लंघन करता येणं शक्यता कमी आहे महाराज म्हणतात. आणि ब्रह्मादिकाला करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवी सामर्थी. ब्रह्मादिकांना सुद्धा हे उल्लंघन करणं शक्य नाही. मग आपला तर काय विचार आहे? ज्ञानोबा म्हणतात ती जीव जंतुसी कधी कळणार आहे आपल्याला? म्हणून ज्ञानोबा मला वाटतं दैवी हेशा गुणमया मम माया दुरत या त्या श्लोकावर त्याच विषयाचं चिंतन करत असताना कोण तरुण जात ही माया एकच लीला तरली जे सर्व भावे मज भजली ते आईलीच धडी सरले माया जाळ. भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भगवान परमात्मा पहिलं तीराला आहे बरं. आपण अलीकडच्या तीराला आहे, आपल्याला पलीकडच्या तीराला जायचंय. मग आपण येऊन उभे राहिलो आता त्या नदीमध्ये त्या समुद्रामध्ये आपल्याला उड्या टाकायच्यात आणि पलीकडे जायचंय, पण आपल्याला अजून त्याची खोली माहित नाही. म्हणून भगवान परमात्म्याने तिकडून आपल्याला आवाज दिला. परमात्म्याने आवाज दिला, हात केला. जलालपूरचे सर्व भजनी मंडळ, जलालपूरचे सगळे लोक तुम्ही माझ्याकडे यायला निघालात ना, मग काळजी करू नका, घाबरू नका, भिवू नका. तुम्हाला हा भवसागर दुस्तर वाटतो, कठीण वाटतो, अवघड वाटतो ना, तर घाबरू नका, मी आहे. भवसागर
सांगतात या या घाबरू नका मी आहे ना भवाब्दीचा अंत इतुलाची प्रमाणम भवाब्दी एकदम मामकानाम इदं वक्कराभ्यं द्रोहेन तस्मात् विदातुर्व सत्ते भूभाविकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। या भवसागराची खोली फक्त कमरे एवढीच आहे आणि आता तुम्हाला पाणी कमरे एवढंच आहे असं सांगितल्यानंतर बुडण्याची भीती असण्याचे काही कारण नाही। म्हणून कमरेवर हात ठेवून भगवान परमात्मा तुम्हाला सांगतो की भवाब्दीचा अंत इतुलाची एवढंच आहे कमरे एवढंच आहे घाबरू नका म्हणून परमात्म्याने कमरेवर हात ठेवले। श्री हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांकडून 11 प्रकार मी ऐकले की परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले उभा का राहिला। भरपूर पुष्कळ चिंतन आहे पण आता वाजलेत 8:45 आता मला असं वाटलं की तुमचा वेळ किती घेऊ घड्याळात वाजले 9 आणि तुमचा टाइम किती असं झालंय। वेळेच्या पुढे अजिबात जाणार नाही वेळेची मर्यादा सांभाळणं गरजेचं असतं। पुन्हा समाजाला जीवन वगैरे करायचंय जास्त वेळ घेणार नाही। भगवान परमात्म्याने अनेक अवतारामध्ये अनेक दैत्य दुष्ट मारले भगवान परमात्मा थकले सिनले कंटाळले म्हणून भगवान परमात्मा कमरेवर हात देऊन उभा आहे बर का। शेतामध्ये जर एखादा मनुष्य खूप काम केलं आणि जर कंटाळा तर मग उभा राहताना कसा राहतो कमरेवर हात देऊन लय कंटाळा आला गड्या आता लय काम केलं गड्या आता म्हणजे कमरेवर हात दिल्यानंतर थोडा आराम वाटतो ना ही एक। आणि भगवान परमात्म्याने काही कामं कमी केली देवा काय कामं कमी केली अनेक अवतारामध्ये अनेक भक्तांचे नको ते कामं केली ना मग ते सगळी कामं करून दैत्यांना दुष्टांना मारून परमात्मा कंटाळे थकले म्हणून उभा राहिली कमरेवर हात दिली मग तो खूप बरे म्हणतात देवा उभा कटी कर ठेवूनिया देवा तू कमरेवर हात ठेवून उभा असलेलं दर्शन मला झालं लक्षात आलं ना का तो खूप बरं आहे ना सगुण साकार परमात्म्याचं पांडुरंगाचं कमरेवर हात ठेवलेलं विटेवर उभं असलेलं दर्शन झालं। महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला दर्शन झालं हो पण कुठल्याही गोष्टीला थोडासा पुरावा पाहिजे ना तुम्हाला दर्शन झालं हे कसं कळणार तो खूप बरे म्हणतात माझ्या चित्ताला देवा तुझ्या त्या रूपाचा आकार पाहिला तर माझ्या चित्ताला समाधान झालं बर का। ऐका या जगामध्ये समाधान प्राप्त करून देण्याच्या योग्यतेचं फक्त भगवान परमात्म्याचंच रूप आहे दुसऱ्या कशातच समाधान करून देण्याची शक्ती आणि सामर्थ्य समाधान मिळतच नाही। सांगा ना एक परमात्मा सोडला परमार्थ सोडला देव सोडला तर कशात समाधान आहे
बिलकुल समाधान नाही मिळत, कशातच नाही. मग कशातच समाधान मिळत नाही तेव्हा लोक हॉटेलचं नाव देतात, समाधान हॉटेल. घराला नाव देतात समाधान निवास, पण नसतं त्याच्यात समाधानच नसतं, त्याच्यात सुद्धा समाधान नसतं. झाले समाधान तुमचे देखिले चरण, किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. परमात्म्याचं चरण पाहिलं, परमात्म्याचं रूप पाहिलं, परमात्म्याची अनुभूती आली, परमात्म्याचं दर्शन झालं की चित्ताला मनाला समाधान प्राप्त होत. समाधान थोडं कमीच आहे, समाधान प्राप्त होतं बरं का. तुकोबारायांचा त्या परमात्म्याच्या रूपाचा परिणाम, दर्शनाचा परिणाम चित्तावर झाला. दोन प्रकार आहेत. कधी कधी पाहिलेल्या वस्तूचा परिणाम, थोडस लक्ष देऊन ऐका म्हणजे लक्षात येईल. पाहिलेल्या वस्तूचा परिणाम पाहणाऱ्यावर होतो बर का. पाहिलेल्या वस्तूचा परिणाम पाहणाऱ्यावर होतो, तर कधी कधी पाहणाऱ्याचा परिणाम पाहिलेल्या वस्तूवर होतो. नाही लक्षात येणार, सोपं सांगतो. लहान मुलगा आहे, लहानच आहे, वर्ष 6 महिन्याचा. सुंदर त्याच्या आईने त्याला नाव धुवू घातलं, शृंगारित केलं, चांगले कपडे घातले, त्याची वेणीभणी केली, पावडर केले, गन पावडर वगैरे केली, आणि आजीच्या बरोबर त्याला फिरायला लावलं. गेला फिरायला बाहेर, आणि बाहेरून फिरून आला की तो मुलगा रडायला लागतो, किरकिर करतो. मग आईला कळत नाही का रडतय. आणि मग त्या शेजारच्या गल्लीमध्ये शेजारीच एमडी डॉक्टर असतात, जुन्या काळातले एमडी डॉक्टर, वयस्कर आजी, वयस्कर म्हातारी. आणि मग त्याला बोलवायचं आणि त्या आजीला विचारायचं, सकाळपासून किरकिरच करते, जरा रडतच आहे लेकरू, का बघा बरं काय झालं. आणि मग त्यांनी बघायचं त्या आजीने, आणि कळत सुद्धा होतं बरं का, थोडं अनुभवाचे बोल होते, कळत होतं. त्या आजीने सांगितलेलं बाहेर फिरायला नेलतं का ग? म्हटले हो, आत्ताच तर त्याला फिरून आणलंय. बरोबर आहे म्हणले. ज्या अर्थी तू या लहान लेकराला बाहेरून फिरून आणलं ना, आणि फिरून आणल्यानंतर ज्या अर्थी ती रडतय, किरकिर करतय, तापलं ना, त्या अर्थी नक्कीच याला कोणाची तरी दृष्ट लागली किंवा नजर लागली. आता सोपं आहे, आपल्याला 9च्या अगोदर ते दृष्ट काढायचे. सोपं आहे. आता विषय असा आहे, दृष्ट लागली म्हणजे कोणाचा कोणावर परिणाम झाला सांगा की. कोणाचा परिणाम कोणावर झाला? पाहणाऱ्याचा परिणाम जी वस्तू पाहिली त्याच्यावर झाला. बरोबर आहे, पाहणाऱ्याचा परिणाम पाहणाऱ्यावर झाला. दुसरा एक प्रकार आहे, पाहिलेल्या वस्तूचा परिणाम पाहणाऱ्यावर होतो. कसा होतो? लग्न समारंभ आहे सुंदर, जुन्या काळचं लग्न, 4-4, 5-5 दिवसाचं लग्न, आणि सुंदर ते वाद्य असायचं मोठं. आता ते गुरुजींनी वाजून दाखवलं सुद्धा असतं, ते सने वाद्य, गोड सने, मंगलवाद्य खरं ते. हा तोडी राग, सारंग राग, बिस्मिल्ला खानचे गोड गायलेले बघा ते राग. आणि मग ते सनईवाद्य, मंगलवाद्य सुंदर त्या मंडपामध्ये सुरू आहे. सगळी गर्दी ते सने ऐकण्याकरता, ती वाद्य ऐकण्याकरता गर्दी जमलेली. पण गर्दी जमलेली असताना काही 4 टिंगल टवाळी करणारी मुलं खेळता खेळता त्या मंडपात आली. आणि मंडपात आल्यानंतर म्हणजे काय चाललंय, एवढी लोक कशाला जमा झाले? त्यात एक मुलगा जरा थोडासा खोडकर होता. खोडकर त्याने सांगितलं, कशाचं एक माणूस सनई वाजवतो आणि त्याची सनई ऐकायला हे लोक आले, काय लय विषय जे, आता त्याची सनई मी बंद पाडतो, सनईच वाजवायची बंद करतो म्हणले त्याची. आणि तिथं न जाता बाकीचे म्हणले, कसं शक्य ही बघायची का गंमत तुम्हाला? लगेच घरी गेला आणि घरी जाऊन चांगल्या वाळलेला पिकलेल्या चिंचचा लांबलचक आकडा घेऊन आला. चिंच तर कळले ना, आता चिंचच आहे ना. मग ते चिंचचा लांबलचक आकडा घेऊन आला आणि त्या सनई वाजवणाऱ्याच्या समोर उभा राहून असं तोंडात ते सगळं सोललं, त्याच्यावरचं टरफलं काढलं आणि तोंडात लहान मुलं चॉकलेट घालतात तसे आपल्या तोंडात खाऊ लागला. आता तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आलं का नाही? मग सनई वाजवण्याचा प्रकार असा असतो महाराज, तोंडाला जर पाणी सुटलं तर सनई वाजवायची बंद पडते.
ह्यानं ते तोंडामध्ये चिंचचा आकडा घातला आणि ते खाऊ लागल्याबरोबर सनई वाजवणाऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं आणि आपोआप सनई बंद पडली. आता मला जास्त लांबवायचं नाही. आता कोणाचा कोणावर परिणाम झाला? पाहिलेल्या वस्तूचा परिणाम पाहणाऱ्यावर झाला. बरोबर आहे ना? जी वस्तू पाहिली त्याचा परिणाम जन पाहिली त्याच्यावर झाला. तुकोबाऱ्यांचं असंच झालं. वस्तू पाहिली सगुण साकार परमात्मा पाहिला. विटेवर उभा राहिलेला, कमरेवर हात ठेवलेला सुंदर परमात्मा पाहिला आणि परिणाम झाला. तिने माझ्या चित्ता झाले समाधान. माझ्या चित्ताला समाधान प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल आता आपलं समाधान झालं, पण घड्याळाचं कुठं समाधान होतंय? त्याच्यात 9 वाजले. आता जास्त वेळ घेणार नाही, अगदी वेळेत संपवण्याचा प्रयत्न करतो. तो खूप बरे म्हणतात, त्या रूपाचा आकार पाहिल्यानंतर माझ्या चित्ताला समाधान प्राप्त झालं. देवा, समाधान प्राप्त झालं हे कशावरून ठरवायचं? तर तो खूप बरे म्हणतात, मला देवा तुझं चरण आता सोडावंसं वाटत नाही. याचाच अर्थ की पाहिल्यानंतर समाधान झालं, खरं समाधान झालं. देवा, तुझं चरण मला सोडावंसं वाटत नाही. मला सांगा ना देवा, मला सांगा, भौतिक जगातल्या जर काही वस्तू आपल्याला मिळाल्या, प्राप्त झाल्या, भेटल्या, तर त्या आपल्याला सोडाव्यासे वाटत नाही. आणि हा जगाचा बाप, जगाचा मालक जर भेटला, त्याचं चरण पाहायला मिळालं, त्याचं दर्शन झालं, तर त्याला कसं सोडावंसं वाटेल? कसं सोडावंसं वाटेल? साधी 5 वर्षे मिळालेली खुर्ची, 5 वर्षे मिळालेली खुर्ची सोडावीशी वाटत नाही. पुन्हा आपल्यालाच मिळालं पाहिजे, पुन्हा आपल्यालाच मिळालं पाहिजे. किती हो, आपल्याला सगळी पद, आपल्या मुलांना, आपल्या घरातच सगळं आलं पाहिजे. वाटतं का नाही सर्वांना? सर्वांना वाटतं देवा. मग ही जाणारी सत्ता जर आपणाला पुन्हा 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 मिळाव्याशी वाटत असेल, त्याला सोडावंसं वाटत नसेल ना, तर तुकोबारे म्हणतात, हा जगाचा बाप, जगाचा मालक, माझा परमात्मा, त्याचं चरण मी कसं सोडू? कसं सोडू त्याचं चरण? विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांना चरण सोडावंसं वाटत नाही, आणि मला तुमच्याकडे बघितल्यानंतर कीर्तन सोडावंसं वाटत नाही. कारण श्रोते अगदी तल्लक आहेत, मरात दक्ष आहेत, एकदम गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरे, आणि पुढं काय सांगणार आहेत असे ऐकण्याच्या जिज्ञासेने आपण ऐकतात. पण जास्त नाही, आपल्याला वेळ संपला, नैवेद्य देवापर्यंत गेलेला आहे. तो खूप बरं आहे म्हणतात, देवा मला तुमचं चरण सोडावंसं वाटत नाही. मग तो खूप बरं आहे, तुम्ही देवाचं चरण धरणार, आणि चरण धरून करणार काय? मुखे गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो रावळी प्रेम सुखी देवा. तुमचं चरण धरून मी मुखाने गीत गाईल, हाताने टाळी वाजवेल, आणि देवा तुमच्या रावळात मी नाचेल. देवा एवढंच काय, पण तुमच्या नामापुढे आणि तुमच्या रूपापुढे या जगात मी सगळंच तुच्छ केलं. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे केले, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुझ्या नामापुढे, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे, तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे.
म्हणतात देवा तुझ्या नामापुढे आणि तुझ्या रूपापुढे या जगातलं मी सगळंच तुच्छ मानलेलं आहे केलेलं आहे. फक्त आता तुकोबाराने काय काय तुच्छ केलं एवढं सांगू आणि सेवेला विराम देऊ. काय तुच्छ केलं? पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबाराने संसाराला तुच्छ मानलं. संसाराच्या नावी घालून शून्य वाढता पुण्य धर्म केला जाळोनी बैसलू संपलं. म्हणजे संसार तुच्छ केला. दुसरं काय? स्वर्ग सुख असेल, दुसरे स्वर्गातले भोग असतील, विषय सुख असेल, हे सर्वच भगवत भक्त त्याच्यात रममान होत नाहीत. वैकुंठवासी गुरुहरी विठ्ठल बाबा घुले एक सुंदर श्लोक म्हणायचे. यही संस्पर्शेजा भोगा दुःख योनय एवती आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधाहा बुधाहा नतेषु रमते. विषयामध्ये ज्ञानी पुरुष, महात्मा, सत्पुरुष, संत त्याच्यात रमत नाही. म्हणजे संसाराचा त्याग केला, विषयाचा त्याग केला, ब्रह्मादिकपदी दुःखाची जनती याचाही त्याग केला, हे सुद्धा तुच्छ मानलं देवा. थोडस बोलतोच अनेक, हे तर तुच्छ मानलंच मानलं. पण तुकोबाराय म्हणतात दुर्लभ असणारा मोक्ष सुद्धा मोक्षपद तुच्छ केले या कारणे. आम्हा जन्म घेणे युगायुगी का तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा. याच्या पुढे मोक्ष तुच्छ मानला. शेवटचं सांगतो, सेवा संपवतो. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे दीक्षिण, जेथे नसरेची वैकुंठ सदन, शेषशायी शेषशायी त्रिकुट भुवन नेगो मनोनी त्यागीती परवते, नेगो मनोनी त्यागीती परवते. नेगो समाधीचे सुख तुच्छ वाटी, समाधीचं सुख तुच्छ मानलं ना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. नको दे समाधीचं सुख, नको. शेवटचं सांगतो आता. मोक्ष तुच्छ केला. ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, ज्ञान तर श्रेष्ठ आहे ना देवा. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते ज्ञान सुद्धा नको. ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी, किंवा आम्ही आळी करी प्रेम सुखाची ले करी, पायी गोविली वासना आणि तुच्छ केले ब्रह्मज्ञाना विठोबार कुमारी.
पुढे तुच्छ हिवा पुढे सकळही तिने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होई समाधान वाटते चरण न सोडावी यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये नियोजित वेळेमध्ये अभंगावर अल्पमतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली चिंतनाची सेवा भगवान प्रभू रामचंद्र हनुमंतराय मातो श्री सीता माता लक्ष्मणजी रुक्मिणी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबा सद्गुरु जोग महाराज आमच्या संस्थेचे सर्व शिक्षक मंडळी गुरुवर्य मंडळी तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन आदरणीय सर्व टाळकरी मंडळी गायक वादक आदरणीय श्री सुखदेवजी महाराज सर्वांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करायची आणि सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा. सुंदर अशा प्रकारचं नियोजन शिस्त आणि श्रोते अत्यंत दक्ष सुंदर अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. सगळ्यात मोठा योगदान खरं तर महाराजांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण सध्या सीझन सुरू आहे आणि 7-7 दिवस एका ठिकाणी राहणं बरोबर नाही. असं असताना सुद्धा एवढा मोठा त्याग करून नाही का सध्या रामनवमी हनुमान जयंती म्हणजे सुगीच आहे ना सर्व सगळीकडे सप्ते असतात सेवा असतात सर्व पण तरी सुद्धा ह्या सर्वांचा त्याग करून बाजूला ठेवून आपली भगवान प्रभू रामचंद्राची सेवा त्यांची श्रद्धा आहे आणि म्हणून आपल्या गावामध्ये सुद्धा ही परंपरा चालू राहावी टिकावी या दृष्टीने ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कारण एकटा मनुष्य कुठलंच एकल्याचा न हे खेळ म्हणतात ना म्हणून मेळ जमविला किंवा तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळी आनंदी याने याने आपण सगळेजण त्यांना साथ देतात. अत्यंत संप्रदायाच्या चाकोरीतून जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय सुखदेवजी महाराज. कारण आपण सर्वजण बहुश्रुत श्रोते आहात सर्वांना आपल्याला त्याची जाणीव आहे कल्पना आहे ज्ञात आहे. आपण जुनं व्यक्तिमत्व गावचं भूषण हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार ते पुढे बसलेले आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य कैलासजी महाराज पवार गावातील एकदम जुनं व्यक्तिमत्व. त्यांच्या ते प्रतिसादीवर मला जाणवत होतं पण हेच आहेत ते माहीत नव्हतं. महाराजांच्या चरणाला मी वंदन करतो कारण पाठांतर असणं येतो वाचो निवर्तनते न निवर्तनते असा माझा मुखातून शब्द गेलता. महाराजांच्या नजरेवरून मी ओळखलं की पाठांतर आहे. सुंदर अशा प्रकारचं पाठांतर आणि पाठांतर तर कुणी करतं महाराज पण या वयात जिवंत ठेवणं हे सुद्धा विशेष आहे देवा. या वयात त्यांनी सुंदर अशा प्रकारचं पाठांतर जिवंत ठेवलेलं आहे. अर्थाची नजर आहे म्हणजे सर्व श्रोते अत्यंत तीक्ष्ण आहेत दृष्टी अत्यंत सूक्ष्म आहे ऐकणारे अत्यंत दक्ष आहेत. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आदरणीय कैलास महाराजांनी परंपरा टिकवलेली आहे आणि तीच परंपरा आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुबंधू सुखदेवजी महाराज ते चालवत आहेत. सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण लहान लहान मुलं आता संस्थेचं नाव महाराजांनी सांगितलं श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था. या संस्थेतील सर्व ही सुंदर अशा प्रकारची बाळगोपाळ महाराज मंडळी आता जरी ते लहान असतील तरी भविष्यात ते महाराज आहेत. महाराजांच्या वाटचालीवर ते सुंदर अशा प्रकारचं वर्तन त्यांचं या ठिकाणी आहे. किती लहान वयामध्ये पावले खेळणं काय नाचणं काय अंतःकरणातला आनंद काय वेगळाच आहे त्यांच्या जीवनामध्ये. सुंदर अशा प्रकारचं वातावरण ते सध्या या ठिकाणी 7 दिवस 8 दिवस उपस्थित आहेत. आता सगळ्यांचं कौतुक हे सर्व तरुण मंडळी कट्ट्यावर वाट्यावर बसलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. फक्त एक विनंती की कीर्तनामध्ये त्यांनी थोडं वाट्यावर कट्ट्यावर बसू नये थोडीशी मर्यादा असते काही गोष्टी. आता बसलं ते बसा काय अडचण नाही पण उद्यापासून खाली बसलं पाहिजे समोर येऊन बसलं पाहिजे बरं वाटत असतं जरा ते काही अडचण नाही. फक्त तरुण मंडळी पाहिजे कार्य करण्याकरता कार्यक्रमाला तरुण मंडळीची गरज आहे म्हणून आपण सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या माता माऊल्या लक्ष्म्या उपस्थित आहेत आपण सर्व देवरूप श्रोते सज्जन उपस्थित आहेत आणि या ठिकाणी येण्याचा सुयोग आता या ठिकाणचे कलाकार तर काही बोलायचं कामच नाही. मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सुंदर आहेत. आमचे गायनाचार्य सुंदर अशा प्रकारचा असा ती म्हणायला लागल्यानंतर असं वाटतं की बस ती पेटी वाजती का ते महाराज म्हणतात कळत नाही असं सुंदर गोड आवाजात गायन करणारे आमचे नीलकंठ महाराज गुरुजी ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
हे गायनाचार्य महाराज उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा सुयोग आपल्या कार्यक्रमाची बिल्डिंग जर कोणी केली असेल आज बिल्डिंग तर श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमच्या करमाळा भागातील मृदंग सम्राट मृदंग रत्न प्रसिद्ध कीर्तन मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुबंधू संतोषजी महाराज भोसले त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य कैलास महाराज सुखदेवजी महाराज यांच्या दर्शनाचा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. भगवान परमात्मा करो प्रभू रामचंद्राच्या चरणावर वंदन करून माझ्या या सेवेला आमच्या गावातील काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील सर्व भजनी मंडळ कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा मस्तक टेकवतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. तरी न्यूनती पुरती अधिकती सरती करो निघावे तुमते विनवित्वासी पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नु अंगभूत युक्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे असो. सोरवाडा की राव महाराज कंटाळी लय लवकर दुकान बंद केलं तुम्ही. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी तुकाराम तुकाराम